का रे बाबू पांड्या, तूनं तर ऑस्ट्रेलियाच्या प्लेअरले लंबच केलं हा. मॅचच जिंकून टाकली तूनं तर. का सांगशील याच्याबद्दल? ऑस्ट्रेलियावाले सायचे मला टकलू हेवान म्हणून चिडवत होते. तरी मी त्याला म्हणलं बरं का मला टकल्या टाकल्या म्हणून चिडू नका, मला बहुत राग येते म्हणून. पण सायचे ऐकतच नव्हते. त्या स्मिथनं माझ्या टकल्यावर चपटी मारली न सायचे सगळेच पडू पडू हसायला लागले. मीनं म्हणलं थांबा म्हणलं, एकदा मला मैदानावर उतरू द्या म्हणलं, मग पाहतो म्हणलं तुमची. त्याला तर वाटलं होतं का 195 रन काढले म्हणजे मोठा तीरच मारला का पण मी न विराट भाऊ आलो. विराट भाऊ म्हणे का पांड्या म्हणे तुले जसं खेळायचं आहे तसं खेळ म्हणे. मग का विराट भाऊनंच मला सूट दिली. मग लागलो मी लंबे लंबे माराले. पहिलेच तर आपल्याला ते प्लेटकडून 1-2 रन काढणं नाही जमत ते आपल्याला. मग असा सुतवला मग एकेकाले सायची चड्डी तर सागले. पण तू तर दिसाले हड्डीत दिसते का दिसाले दिसते हड्डीन उतरवते बॉलरची चड्डी. एवढे लंबे लंबे छक्के कसे मारते बे तू? भाऊ एमपीएससीचा अभ्यास करेल विद्यार्थी हो मी. एकदा एमपीएससीच्या अभ्यासामध्ये 5-6 वर्ष घातले ना, मग जे भेटली ते नोकरी गपचूप करते माणूस. तसंच तर आहे मावलं. आणि मले काय बे दिसाले हड्डे दिसतो, पण एकदा का मी पिचवर आलो ना, भल्या भल्या बॉलरची चड्डी उतरून टाकतो. मग मी लंबे लंबे खिचतो मी. मला सवयच नाही ना बे ते 1-2 ते आपल्याला नाही जमत बाबू ते आपल्याला. आणि प्रत्येक मॅचच्या पहिले मी शेगावची कचोरी खात असतो. 1-2 शेगावच्या कचोऱ्या खाल्ल्या का गप्पा गप्पा एवढी ताकद येते का माणूस तिथे गेल्यावर बिलकुल असे छकडनं चौकस आणते बिलकुल. पहिले मी खर्रा खात होतो, पण सालं ते आता खर्रा नाही जमत बे मले. ते दातच साले खराब होऊन राहिले खर्ऱ्यामुळं. त्यामुळे मी ना खर्रा बंद केला ना, शेगावच्या कचोऱ्या चालू केल्या ना. जेव्हापासून शेगावच्या कचोऱ्या मी चालू केले ना बाबू, नुसते छक्केस. पण तू डोक्यावरचे केस कापून टकलं काऊन केलं ते काही सांगितलं नाही बाबू हा? का सांगू बे तुले, माझ्या डोक्यावरचे केस बोतच पातळ होऊन राहिले गडून बी राहिले. तर मला माझ्या आताची पोरगी म्हणे का पुरं टकलं कर म्हणे ना, झोपाच्या पहिले ते तेल लावत जा म्हणे. तिनं मला एक तेल तयार करून दिलं आहे, ते तेल लावत जा म्हणे, म्हणजे केस कसे थोडेसे दाट वाढतील म्हणे. म्हणून टकलं केलं बाबू मीनं. बरं ठीक आहे. अजून का सांगशील? थंडी कशी आहे तिकडं? अबे बोतच गाण बहुत थंडी आहे बे इकडं. एवढी थंडी वाजून राहिली का सांगू. सकाळी झोपेत कुडकुड 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 होते मले. तरी साले इकडे ते नागपूरची तर्री पोहा नाही भेटत बे. थंडीमध्ये तर्री पोहाची खायची मजाच बहुत अलग राहते साली आपली. आता मी गेलो का पहिली नागपूरला जाऊन तर्री पोहे एकदम गप्पा गप्पा खाणार आहे. टाइमपाससाठी का करत असते का तू हा? टाइमपाससाठी मी ते जीवन आगावचे व्हिडिओ पाहत असतो बा यूट्यूबवर. मस्त फकाले मारते तो. चांगला आहे बा पोट्टा. पाहत असतो मी ते. बाकी तर काही नाही बा आता.